तसं आपल्याला माहिती आहे की कागल तालुक्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आदरणीय मुश्रीफ साहेब आणि आमची नगरपालिका युती झाली आणि आता त्यामध्ये संजय बाबांना समावेश करून आपण तिघं एकत्र येऊन कागल तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे आपले उमेदवार उभारले. मी आज या मतदान निमित्ताने सगळे बोलतो आहे की हे 18चे 18 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. याच्यावर आता कुठलाही दुमत नाही आहे. आता मार्जिन किती आणि किती मार्जिननी हे सीट्स निवडून येतात ह्याच्यावरच कार्यकर्त्यांची आता कसरत आहे आणि मला खात्री आहे की परवा जेव्हा निकाल येईल तर राज्यामध्ये सगळ्यात उच्चांकित निकाल हा कागलमध्ये येईल याचा मला ठाम विश्वास आहे. कार्यकर्त्यांनीच ही युती मान्य केली होती विकासाच्या मुद्द्यावरती. तर एकत्र आल्यानंतर काय सांगाल की विकास कुठल्या पद्धतीने वेगवान होईल? आता प्रत्येक गावामध्ये साधा आता आपण विचार केला की पानंचे रस्त्याचा पण आपण विषय केला. त्या गोष्टींबद्दल मला असं वाटतं की ठाम भूमिका घेऊन पोलीस प्रोटेक्शनमधून ती कामं केली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये मला असं वाटतं डिजिटलायझेशनचा विषय असेल, प्रत्येक गावामध्ये एज्युकेशनसाठी आपण काय खर्च करतो, हे सगळं महत्त्वाचे मुद्दे आपल्याला येत्या काळामध्ये करायचे आहेत आणि तिन्ही नेते एकत्र मिळून आपण हा विकास चांगल्या गतीने करू. एकंदरीतच मतदारांना काय आव्हान करायला या निवडणुकीच्या निमित्तानं? माझं कागल तालुक्याच्या सगळ्या मतदारांना एवढंच आवाहन करायचं आहे की आपण जेव्हा मतदान करतो तर दिलेले उमेदवार ते किती धडपड करतात, किती तुमच्या अडीअडचणी उपलब्ध राहतील आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तिन्ही नेत्यांकडे बघून, कारण शेवटी उपलब्ध असणं, लोकांची अडीअडचणी सोडवणं या गोष्टीकडे बघून आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि त्याप्रमाणे येत्या काळामध्ये आम्हाला आपल्या सगळ्यांची सेवा करायची एक संधी मिळते हे बघून आपण सगळ्यांनी मतदान करावं.